नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी डबल व्हॅमी आपण ज्याला म्हणतो तसं दुहेरी पॉलिटिक्स सध्या मुंबईत सुरू आहे. श्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतीही घाई नाहीये. ते दावोसवरून परत आल्यानंतर माध्यमामध्ये चर्चा होती की श्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान बैठक होईल आणि लगोलग त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल. असं काहीही झालेलं नाहीये. इनफॅक्ट आज देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतील. कारण हा शेवटी दबाव गटाचं छान असं पॉलिटिक्स सुरू आहे बघा. ज्याला देशाच्या, राज्याच्या, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करायचा त्यांनी फक्त सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करावा. कोण कशा पद्धतीनं मनोवैज्ञानिक दबाव आणत आहे. आता गट नोंदणी करणं ही कायदेशीर प्रक्रिया आहे, नियमच आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था ही स्पेशल एंटिटी आहे, स्थानिक आहेत. त्यामुळं राज्याचे, केंद्राच्या नियमापेक्षा इथं काही नियम हे वेगळे. जसं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाजासाठीचं आरक्षण श्री शरद पवार यांनी दिलं, तसं आरक्षण विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये नाहीये. तो अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना आहे. त्यामुळे आता जवळपास 3 दशकं झाली महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचं आरक्षण आहे. मग इथे वेगळा गट का करावा लागतो, ज्याचं दबाव गट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे. तर बॉम्बे हा जो मुंबईचा अधिनियम आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा, तो असं सांगतो की तुम्ही भलेही राजकीय पक्ष असाल पण तरी सुद्धा तुम्हाला विभागीय आयुक्ताकडे जाऊन आमचा हा जो काही गट आहे तो स्वतंत्र गट आहे अशी नोंदणी करावी लागते. आता हे दोन्ही पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे नोंदणीकृत असलेले राजकीय पक्ष आहेत, किंवा फॉर दॅट मॅटर मनसे हा एक नोंदणीकृत असलेला राजकीय पक्ष आहे, उद्धव ठाकरे यांचा पक्ष. पण तरी प्रत्येकाला नवी मुंबईमध्ये जे कोकण भवन आहे तिथे जाऊन विभागीय आयुक्तांना सांगावं लागतं की आमचे 29 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि आमचा हा स्वतंत्र गट आहे. का? कारण तसा नियम आहे. आता हे डबल व्हॅमी पॉलिटिक्स हे इथे आहे. एक तर अशा पद्धतीनं वेगळा गट करून स्वतःचं अस्तित्व वेगळं ठेवायचं, कारण ती प्रक्रिया भीत आहे. तुम्हाला जायचं असतं, मग एक संपूर्ण यादी तुम्हाला जे कोणी शिंदेच्या केसमध्ये हे 29 नगरसेवक निवडून आलेले आहेत, ते 29 जणांची सगळी माहिती एका फॉर्मवरती, दुसऱ्या फॉर्मवरती त्यांचं आधार कार्ड, वैयक्तिक माहिती नगरसेवकांची ती सबमिट करायची. ती सबमिट केल्यानंतर अँटी डिफेक्शन लॉ, ज्याला आपण शेड्यूल 10 असं म्हणतो, तो तिथे लागू होतो. एकदा तुम्ही स्वतंत्र गट झालात की मग तुम्हाला पक्षाच्या व्हीपचं पालन करावं लागतं. त्यासाठी हा स्वतंत्र गट. आता याचं राजकारण असं झालं की मुंबईमध्ये शिवसेना ही महायुतीमध्ये आहे, कल्याण डोंबिवलीत आहे, नवी मुंबईमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे. जवळपास 16 ठिकाणी भारतीय जनता पार्टी 29 पैकी स्वतःच्या बळावरती महापौर पद मिळवू शकते. पण इतरत्र मात्र त्यांना मित्र पक्षांना बरोबर घ्यावं लागतं. इथे पॉलिटिक्स असं आहे की वेगळा गट स्थापन करून पुढच्याही वाटचालीमध्ये स्वतःचं राजकीय अस्तित्व कायम ठेवायचं. प्लस मुंबईच्या मर्यादेमध्ये बघा की जर तुम्ही स्वतंत्र गट स्थापन केला तर स्थायी समिती, वेगळ्या विषय समित्या किंवा गट नेतेपद, सभागृह नेतेपद ह्याच्यासाठी तुमचं संख्याबळ हे वेगळं असं मोजलं जातं. आणि त्यामुळे इन दॅट केस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला स्थायी समितीमध्ये आणि वेगळ्या विषय समितीमध्ये जर संयुक्त गटाच्या ऐवजी स्वतंत्र पातळीवरती हा मोजणी झाली तर कमी संधी मिळेल आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा त्यांच्या 29 नगरसेवकाच्या तुलनेत जे काही सत्तेत वाटा हवा आहे तो मिळेल. हीच पॉलिसी भारतीय जनता पार्टीनं कल्याण डोंबिवलीमध्ये केली आहे. आज नवी मुंबईमध्ये दोन्ही पक्षाचे म्हणजे मुंबईतले 29 नगरसेवक हे दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून हे तिकडे रवाना झालेत कोकण भवनला. तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हेच करणार आहेत. तिथे तर आता असं आहे की सांगताना एकनाथ शिंदेची, कारण एकनाथ शिंदेची प्रेस कॉन्फरन्स जी 23 जानेवारीची आहे ती जर नीट ऐकली तर एखादा राजकारणी किती चातुर्यानं अनेक गोष्टीला टाळतो ते दिसतंय. म्हणजे आता तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं इतक्या सगळ्या योजना नव्याने घोषित केल्या, पण प्रश्न असा विचारला गेला की तुमच्याकडे फायनान्शियल त्याच्यासाठीची तरतूद आहे, तर ती तरतूद त्यांनी कशी सांगितली? तर नगर विकास विभागाकडनं, आमच्या विभागाकडनं असलेल्या योजना पैशातनं आम्ही ही तरतूद करतोय. माझ्या आकलनाप्रमाणे एकतर मुख्यमंत्र्यांचं या सगळ्या योजनेला बळ असायला हवं, पाठिंबा असायला हवा. खात्रीनं मला असं दिसतं आहे की त्या दिवशी घोषित झालेल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याची बहुधा मुख्यमंत्र्यांना फारशी कल्पना नाही. दिस इज द पॉलिटिक्स. किंवा आज पण एकनाथ शिंदेनी सांगितलं की लाडक्या बहिणीसाठी 1500 नाही मी 2100 रुपये करून देणार आहे.
त्याच्यासाठी तुम्हाला अर्थमंत्र्यांची परवानगी लागते, त्याला मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. तर हे जे डबल वॅमी पॉलिटिक्स आहे ना, ते हे आहे की सरकारमध्ये पण राहायचं. 2014 ते 19चा प्रयोग स्वतःचं वेगळं अस्तित्व, जसं गट स्थापन करण्यासारखं आहे तसं अस्तित्व पण दाखवायचं, आणि त्याबरोबर भविष्यामध्ये संघर्ष निर्माण झालाच तर हे सांगायला आपली बाजू असणारच आहे की मीच तो व्यक्ती आहे. मग आता तो DCM, डेडिकेटेड टू कॉमन मॅन किंवा CM, कॉमन मॅन. तर हा तो कॉमन मॅन किंवा डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे की ज्याने लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले. त्या व्यक्तीने आता 2100 रुपयाचं प्रॉमिस केलेलं आहे. तो व्यक्ती 2100 रुपये देणार आहे. म्हणजे पुढचा तो त्यांचा भविष्यातला जो मतदार आहे. कारण मला असं जाणवलं होतं जेव्हा मी कोल्हापूरला पहिल्यांदा गेलो लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजला, आणि मी महाराष्ट्राला पहिल्यांदा हे दाखवलं जेव्हा मी कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये उभारलो होतो सहज कॅज्युअली लोकांशी बोलत, आणि तिथे मला महिला काही जाताना दिसल्या, त्याच्यात 2 अल्पसंख्या म्हणजे मुस्लिम समुदायाच्या. तर मी त्यांना सहज विचारलं काय कसं चाललंय विधानसभेचं वारं वगैरे. तर त्या म्हणाल्या ते दाढीवाला बाबा आहे ना त्यांनी आम्हाला तर 1500 रुपये दिले. हे विधानसभा निवडणूक सुरू व्हायच्या 1.5 महिना दरम्यानच्या काळाचं चित्र आहे. आणि त्यावेळेला पहिल्यांदा महाराष्ट्राला मी सांगितलं होतं की हे पॉलिटिक्स आहे की जे गेम चेंजर ठरेल लाडक्या बहिणीचं. काय झालं? अल्टिमेटली इट वॉज अ गेम चेंजर. आता मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं जे पॉलिटिक्स सुरू आहे ते हेच आहे. समन्वय समितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचा गट वेगळा करून जितका दबाव भारतीय जनता पार्टीवरती टाकता येतो टाकायचा, त्याचबरोबर एकीकडे 2100 रुपयाची घोषणा करायची, स्वतःच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या योजना घोषित करायच्या. म्हणजे भाजपवरती थेट कुरघोडी करता येत नसेल तर ह्या माध्यमातून ती कुरघोडी करायची. तुम्हाला काय वाटतं, भाजपवाले पण सोपे आहेत का? त्यांना पण माहिती हे पॉलिटिक्स. सो त्यांनी काय केलं, एकनाथ शिंदे यांच्या सतत आम्हाला जास्तीच्या जागा मागण्यामुळं भाजपचा कसा मोठा पराभव झाला, 20-25 जागा कशा त्यांच्या निवडून आलेल्या नाहीत, हे माध्यमामध्ये पेरलं त्यांनी व्यवस्थित. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून सरवणकराच्या माध्यमातून एकनाथ शिंदेनी प्रत्युत्तर दिलं की नाही भाजपच्या लोकांनी आम्हाला मदतच केली नाही. सो हे जे डबल व्हॅमी पॉलिटिक्स आहे ना, ते डबल व्हॅमी पॉलिटिक्स तुम्हाला सतत महाराष्ट्राच्या राजकारणात पुढची काही वर्ष 2029 पर्यंत दिसणारच आहे. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कुणाचा होतो त्याच्यात ह्या समन्वयाचा खरोखर थोडा बहुत तरी वाटा का ते बघायला मिळेल. खात्रीनं असं दिसतं आहे की काही जरी झालं तर भारतीय जनता पार्टी आपला महापौर पहिल्या टप्प्यामध्ये करेल. काही जरी झालं, फारच म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याच विरोधात कुणाची जर इच्छा असेल दिल्लीश्वरांची, तरच मग एकनाथ शिंदे यांच्या 29 संख्याबळाचा आदर ठेवून त्यांना 2.5 वर्षाचं महापौर पद मिळू शकतं. फारच झालं ह्या 29 या संख्याबळाचा आदर करून स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांना दिलं जाऊ शकतं. सो हे जे डबल व्हॅमी पॉलिटिक्स आहे ना, ते विरोधकावरती कुरघोडी करण्यासाठी जसं आहे तसंच ते विदिन कुरघोडी करण्यासाठी. एकच जाता जाता रेफरन्स सांगतो आणि आपण थांबूया. चंद्रपूरमध्ये जे काही सुरू आहे की तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं बळ हे निर्णायकी आहे. तिथं ज्यांनी आपला पक्ष फोडला त्या भाजप बरोबर जाण्याची सुद्धा तयारी तिथल्या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या नगरसेवकांची. आणि मग हळूहळू हे प्रचलित होत जाणार आहे की राजकारणामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे, जसं राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आपको जो करना है कर लो, तसंच होईल. कारण महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती ही कम्प्लिटली विस्कुटलेली आहे. त्या विस्कटलेल्या परिस्थितीमध्ये हे अशा पद्धतीच्या घडामोडी होत असताना एकच सांगितलं जाईल की स्थानिक पातळीवरती काय असतात अशा ऍडजस्टमेंट होत असतात. आणि त्याच्यातनं शिवसेना उद्धव ठाकरे यांची भाजप बरोबर गेली आहे, भाजपनं कुठे शरद पवारांना बरोबर घेतलंय, किंवा शरद पवारच्या पक्षानं कुठं काँग्रेसला बाय बाय केलाय, असं खूप सारं बघायला मिळेल. सो हे डबल व्हॅमी पॉलिटिक्स हे असं आहे महाराष्ट्रात सुरू असलेले आहे. ते अंतर्पदर मी आता तुम्हाला उलगडून दाखवले. थांबूया आपण इथे. अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. तुमची मतं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, ते जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. थँक्यू.